नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मागील ब्लॉगमध्ये आपण मानगड किल्ला बघितलेला होता. तर आज आपण ब्लॉगमध्ये बघणार आहोत कुर्डुगड हा किल्ला. तर कुर्डुगड हा किल्ला रायगड जिल्ह्यामधील माणगाव तालुक्यातील जिते या गावामध्ये आहे. आणि या कुर्डुगड किल्ल्याचा वापर दुश्मनांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी होत होता. जर तुम्ही पुण्यामार्गे येत असाल तर ताम्हिणी घाटातून तुम्ही येता आणि ताम्हिणी घाटातून तुम्ही डाव्या साईडला तुम्हाला जिते हे गाव लागतं. तर त्याच गावामध्ये कुर्डुगड हा किल्ला आहे. तर जाऊयात आपण किल्ल्यावरती आणि बघूयात कसा प्रवास असणार आहे किल्ल्याचा आणि इतिहास पण आपण बघणारच आहोत. तर भेटूयात आपण थेट आता किल्ल्याजवळ. आता आम्ही पायवाटेने चाललो आहे, स्कूटी घेऊन चाललो आहे आणि स्कूटी अजिबात चढत नाही आहे. तर जो मागे जो बसलेला असतो त्याला उतरायला लागतं आहे. तुम्हाला मी आता सगळे डोंगर दाखवतो, तुम्ही बघा आता इकडचा सीन कसा आहे तो. सध्या आमची ही कंडिशन आहे बघा, गाडी अजिबात चढत नाही आहे. मी उतरलो आहे, आता बघतो धक्का देऊन बघतो, आता गाडी चढवतो वरती. एवढं चालत कोण जाईल आता, बघू. गाडी आम्ही पार्क केली कारण गाडी चढतच नाही अजिबात. आणि आता संध्याकाळचे 5:45 वाजलेत. तर बहुतेक चान्सेस असे आहेत की आता आम्ही ट्रेक कॅन्सल करू शकतो. पण बघूयात आता, जर थोडी जरी गाडी इथनं पुढे गेली वरती तर जायचा प्रयत्न करू, नाहीतर बघूयात आता. इथं पोचल्यानंतर असं वाटतंय थोडं जर लवकर निघालो असतो तर बरं झालं असतं, कारण की नजारा तर मस्त आहे इकडे एकदम. पावसाळ्यात आणखी छान वाटेल, हिरवळ वगैरे, धबधबे. जातो आता, बघू जिथपर्यंत आमची आता कॅपॅसिटी आहे तिथपर्यंत जाऊन बघतो. थकलो तर येऊ रिटर्न. हां, बरेच चढण आता आम्ही वरती चढत आलो आहे. गाडी खालीच पार्क केली होती, पण खूप जास्त चढतीचा प्रवास आहे. बघायचं आता कुठपर्यंत जाता येईल आम्हाला. तुम्ही आमच्या आता वरती बघू शकता, पूर्ण अशी खडी चट्टान आहे आणि इकडनं पायवाट आहे. बघूया आता अजून किती. आम्हाला रस्ता पण माहीत नाही की कसं जायचं आहे, कुठून जायचं आहे, आणि नक्की आम्ही कुर्डुगडवर पोहोचणार आहोत की नाही ते पण माहिती नाही आहे. पण गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या रस्त्याने आलो होतं. बघूयात आता किती वेळ लागतो. तर आता इथं आम्ही अडकलो आहे. आता इथनं पुढे रस्ता आहे का बघतो जाऊन पुढे. तोपर्यंत तुम्ही ही दरी बघा आता. आणि पावसाळ्यात इथनं धबधबा खालपर्यंत खूप मोठ्या प्रमाणे जात असेल. आणि हे वरती डोंगर बघा, पूर्ण सह्याद्री पर्वतरांग. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण डोंगर इकडं कोसळलेला आहे आणि हा रस्ता पॅक झाला आहे. आता मला असं जायचं होतं इकडे, आता मला इकडून जाऊन असं मला वरती जायला लागणार आहे. बघू रस्ता सापडला तर ठीक, नाही तर मग परत माघारी जायला लागेल. आणि आमचा मित्र चांगला थकला आहे आज. बघूयात त्याला तरी जमतं का त्याला जायला. बघा पूर्ण डोंगर कोसळला आहे, झाडं बिडं कोसळले इकडं. खाली पूर्ण आता खड्डा आहे, या दरीमध्ये सगळं कोसळत गेले दगड वगैरे, तुम्ही बघू शकता. आणि हा पहाड पूर्ण वरती, पूर्ण झाडं वगैरे वरनं कोसळून खाली आलेत. आता यांच्याच मधनं आता जायचा प्रयत्न करूयात आपण. चला चल रे. त्या पडलेल्या दगडाच्या मधनं तर आलो आहे, इकडनं आलो आता असं. आता वरती जायचं परत इथून. रस्ता सापडला तर ठीक, बघू पुढे काय होतं. तुम्ही माझ्या मागे आता सह्याद्रीची पर्वतरांग बघू शकता. एकदम सनसेटच्या टायमाला मस्त दिसतंय. आणि सिद्धेशला पण आता काटे वगैरे भेटले नाही वाटतं अजून. तो पण थकला आहे, मी पण थकलो आहे खूप जास्त, कारण की दगडांच्या मधनं जायला लागतं आहे. बघूच जमते काय आता. सिद्धेश बसला आता तिथेच. आणि हा असा पूर्ण रस्ता आता दगड तर नाही आहेत, पण चढण खूप मोठी आहे. आणि किल्ला कुठंच काय दिसत नाही आहे की बाबा, इथं कुठं बोर्ड पण नाहीत की बाबा या किल्ल्याकडे जायला, बाबा इथनं जा तिथनं जा, काय नाही. बघत भेटतोय काहीतरी किल्ला. बघा तिकडनं सिद्धेश येतोय आणि मागचा व्ह्यू बघा,
पावसाळा आला तर असं वाटेल भाई कुठेतरी उत्तराखंड साईडला चालू आहे कुठे, पण नाही. या उन्हाळ्याच्या दिवशी ट्रेकिंग करणं म्हणजे खाऊ नाही आहे. आणि एवढं ट्रेक करून पण आम्ही बरोबर दिशेने चाललो की नाही हे पण माहिती नाही आहे. कारण की वरती कुठं काय किल्ल्याचं काय नामोनिशाण दिसत नाही. बघूयात. पाय दाखवण्यासारखं. सिद्धेश कसं वाटतं मग ट्रेकिंग करून माझ्यासोबत आज? उदास. उदास? चढशील पूर्ण केलं? चढू ना. बघा चढतो बोलते, बघूयात आता किती चढतोय तो. 2 पाण्याच्या बाटल्या घेते चक्का आज. बघू. अशा प्रकारे बऱ्याच वरती येऊन आम्ही आमचा ट्रेक आता कॅन्सल केला आहे. कारण की आता 6:15 ते 6:30 वाजायला आलेत आणि अजून थोडंसं राहिलं आहे चढायचं. तुम्ही बघू शकता इथपर्यंत आलो आहे. अजून त्या टोकावरती जायचं होतं आम्हाला, पण आमच्याकडे वेळ नसल्यामुळे आता आम्ही परत जायचा निर्णय घेतला आहे. माझ्या मागे तुम्ही पूर्ण दरी वगैरे बघू शकता. पण आजचा प्लॅन काय सक्सेसफुल झाला नाही आहे. कधी पण निघताना थोडं लवकरच निघायला पाहिजे. आज आम्ही निघालोच 5 वाजता, त्याच्यामुळे उशीर झाला आहे आम्हाला. थकलो आहे आज आम्ही अजिबात नाही, पण अंधार पडला आणि रस्ता तुम्ही बघितलाच मगाशी पूर्ण डोंगर वगैरे कोसळलेला होता, त्याच्यामधनं आम्ही निघालेलो. तर बघू आता नेक्स्ट टाईम जर कधी प्लॅन झाला तर परत या किल्ल्याला व्हिजिट देऊ आम्ही, आणि त्यावेळेस आम्ही मात्र नक्कीच लवकर निघूयात. तर भेटूत आता पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आम्ही फोटोशूट वगैरे करून घेतो मस्तपैकी. जर आम्ही कुठले व्हिडिओ वगैरे टाकलेस तर पुढे आम्ही एंडला आम्ही ॲड करूच व्हिडिओ. चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि नेक्स्ट व्हिडिओ आमची असणार आहे ती होळीच्या रिलेटेड. कोकणामध्ये कशी होळी साजरी होते ते आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. चलो बाय बाय.